गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेत 4:30 आणि आपण उठलो आहे आता लवकर, कारण आपल्याला 5 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत तरी पोचायचं आहे आपल्या लोकेशनवरती. चला फ्रेश होऊया आणि रेडी होऊया आपण आता. तर गाईज आपण आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आपला लावलेला जो सँडो आहे तो वेअर करू, रेडी होऊ पटापट. त्याच्या आधी मी जे टी शर्ट मला भेटलं आहे ते सुद्धा घालणार आहे. थोडं बहुत आणि त्याच्या आधी आपण पहिल्यांदा हे भरून घेऊया. या हायड्रेशनसाठी खूप कामी येणार आहे मला ड्युरिंग रन. फास्ट इनफचं हायड्रेशन टॅबलेट आणि त्यासोबत पाणी. नंतर आहे आपलं एनर्जी जेल अँड अजून एनर्जी जेल आणि त्यासोबत प्रोटीन बार्स सुद्धा रेडी आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून, आपण सोडियम लोडिंग करणार आहे सकाळ सकाळ. 1 लिटर पाण्यामध्ये 1 पाऊच इलेक्ट्रोलाइटचा. सोडियम लोडिंग करायची गरज यासाठी आहे कारण क्रॅम्प वगैरे नाही आला पाहिजे आपल्याला ड्युरिंग रन. एक तर पहिल्याच आपली प्रॅक्टिस खूप कमी आहे आणि त्यावरून जर क्रॅम्पचा इश्यू आला तर ते खूप महागात पडेल आपल्याला. तुम्ही सोडियम लोडिंग करायचं विसरू नका कुठल्याही रनच्या आधी. जरी ते घरी रन करताय किंवा मॅरेथॉनला येत आहे, सोडियम लोडिंग करायला विसरू नका. तर 1 तास आधी सोडियम लोडिंग करणं खूप गरजेचं आहे. सोबतच आपण 2 प्रोटीन बार किंवा 1 प्रोटीन बार घेणार आहोत एनर्जीसाठी सकाळच्या. सर्वात मेन गोष्ट आहे रेडी होऊया आपण. तर मी अँकल सॉक्स यूज करतो या रेससाठी, जे मी कॅथलॉनवरून घेतले होते. आणि आपले ASICSचे NovaBlast5. तर एलिव्हेशन खूप असणार आहे यावेळेस. पहिल्यांदाच एवढ्या एलिव्हेशनवरती रन करणार आहे, ते पण जानेवारी नंतर. जे आपलं चॅलेंज केलं होतं आपण एकविरेचं, त्यानंतर पहिल्यांदा मी एलिव्हेशनवर रन करणार आहे 6-7 महिन्यानंतर. कारण मी प्रॅक्टिस पण नाही केली एलिव्हेशनची. आणि तीच एक गोष्ट खूप चुकीची केली आहे मी, पण काय वेळच नाही भेटला काहीच करायला. वेळ भेटला नाहीची गोष्ट नाही, मी नाही काढला वेळ. ती चुकीची गोष्ट केली आहे मी खूप. बघूया ती किती महागात पडते मला आता, कारण इथे 15 ते 16 किलोमीटर जास्त एलिव्हेशनच आहे. तर आपण रेडी झालोय, निघूया आपल्या. बघूया कुठला ऑटो भेटतोय का आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण आता मसल ॲक्टिव्हेशन करणार आहोत. मसल ॲक्टिव्हेशन आपण करणार आहोत आपल्या या गनने, जे आपण घेऊन आले घरूनच आणि त्याला चार्ज करून ठेवले. चला, सकाळचे 5 वाजले. आता आपण फ्रेश होऊन रेडी झालो 1 अर्ध्या तासामध्ये. आणि आता निघतो आपल्या रनकडे, आपल्या स्टार्ट पॉईंटकडे. आता बघू आपल्याला रिक्षा भेटते का, रिक्षा करू आणि निघू आपण. तर आपल्याला हे 2 सर भेटलेत जे देखील तिकडे चाललेत मॅरेथॉनसाठी, आणि त्यांनी आपल्याला लिफ्ट दिले. आता आपण विचारच करत होतो की रिक्षा पकडायची काय, आणि सर दिसले आपल्याला दोघं. सर थँक्यू तुमच्या लिफ्टसाठी. ते देखील त्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आलेत आणि त्यांनी आपल्याला लिफ्ट दिली. आता आपण पोहोचू लवकर ऑन टाईम. मला वाटते आता 5:20 झालेत आणि 10-15 मिनिटांमध्ये पोहोचू ना सर.
15 मिनट मॅक्सिमम. ओके 15 मिनिट मॅक्झिमम लागतील सर बोलले. सो लेट्स गो. तर आपण स्टार्टिंग पॉईंटवर भेटून तुम्हाला अपडेट देऊच. कितने साल से करे हो ये मैराथन? ये हमारा थर्ड मैराथन है. थर्ड हाफ मैराथन है ये वाला. ओके. इससे पहले क्या कट ऑफ टाइम होता था? फर्स्ट टाइम जो मैंने किया था ना वो कट ऑफ टाइम जो था 3-3.5 घंटे था, लेकिन मैंने उसको 3 घंटे 29 मिनट में किया था, तो मेडल हमको मिला था. इसमें ऐसा ही है, अगर आप 3.5 घंटे के अंदर करेंगे तो आपको मेडल मिलता है. ओके मतलब कट ऑफ टाइम के अंदर करोगे तो ही मेडल मिलेगा. कर दिया. हाँ, और सेकंड टाइम में मैंने 3 घंटे 15 मिनट में कर दिया. ओके मतलब आपने ड्यूरेशन और कम किया था. हाँ, ड्युरेशन कम किया. इस बार और कोशिश करेंगे की कम और कम हो जाए. ओके. तर सरांनी जसं सांगितलं आपल्याला की इथे दरवर्षी आता गेल्या 2 वर्षापासून 3.5 तासाचा कट ऑफ टाइम होता. म्हणजे सरांनी 1 वर्ष 3.5 तासाच्या आत केलं होतं, 1 वर्ष 3.25 तासात केलं होतं. तर यावर्षी सर्वात जास्त ड्युरेशन मतलब कट ऑफ टाइम ठेवला आहे तो म्हणजे 4 तास. म्हणजे सगळ्यांना मेडल मिळावे. बरोबर ना सर? हाँ, सबको मेडल मिलना चाहिए जो भी पार्टिसिपेट कर रहे हैं उनके लिए. वैसा होना चाहिए. यस. लेकिन यहाँ पे अभी इस बार का टाइम 4 घंटे कर दिया है ना. हाँ, इस बार इसलिए सबको 4 घंटे वाला वो जो फिनिश करेगा ना उनको मेडल मिलेगा. ओके. तर अशा प्रकारे आपण आपल्याला एक अजून एक माहिती भेटली सरांकडून. सर पण एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. जे सर कहाँ पे रहते हो आप? कस्टम्स में है हम. कस्टम्स ऑफिसर है हम दोनों. ओके सर. वैसे सर्विस हमारी अहमदाबाद में है, लेकिन मैं यहीं का रहने वाला हूँ, आबू रोड का ही प्रॉपर. यहाँ घर भी है मेरा. ओके. तो ये आते हैं मेरे साथ रेगुलर. तो आप सर प्रैक्टिस भी करते हो ना? हाँ, मैं रेगुलर प्रैक्टिस हम लोग अहमदाबाद में करते हैं. ही एंट्री असते ही इथे. कोणी पार्टिसिपेट करू शकतो देशात कुठल्याही कानेकोपऱ्यातनं येऊन आणि तुम्हाला प्राईज मनी सुद्धा भेटते. आता पोहोचलो आपल्या स्टार्टिंग पॉईंटवरती. तर इथे खूप सारे लोक आता स्ट्रेचिंग वगैरे आणि वॉर्मअप करत आहेत. तर आपले फ्रेंड्स इथे भेटलेत आपल्याला जे वॉर्मअप करतात ते. आपण हे आता वॉर्मअप करू यांच्यासोबत. आपल्या गार्मिनमध्ये सुद्धा सेट केलं आहे एक टार्गेट आपला हाफ मॅरेथॉनचा पेसचा. तर त्यामध्ये मी एक 8चा पेस सिलेक्ट केला आहे कारण माझा फर्स्ट टाईम आहे एलिव्हेशन रन. तर मी 8 मिनटं पर किलोमीटरच्या पेसनी ट्राय करणार आहे पूर्ण करायला, कारण मी कोणत्याही प्रकारचं क्रॅम्प अफोर्ड नाही करू शकत, कारण मला रनमध्येच नाही सोडायचं आहे. तर गाईज आपली हाफ मॅरेथॉन सुरू झालेली आहे. बघू शकता खूप सारे लोक पुढं चालले. आपण देखील सुरू झालो आहे. लेट्स सी काय टाईम येतो आपला. गाईज तुम्ही बघू शकता मेन एलिव्हेशन आता सुरू होत आहे. खूप सारे लोक धावतात आहे. तिकडे 1 किलोमीटर डन. 1 किलोमीटर झालं आहे आपलं. फक्त 20 किलोमीटर बाकी आहे. लेट्स गो. 9 मिनटं पर किलोमीटरच्या पेसने चाललो आहे. बघू हळूहळू पुढे आपण पेस वाढवायचा प्रयत्न करू. थोडं रश कमी झाल्यावर. वाटलं होतं सकाळ आहे म्हणून थोडंसं थंडी असेल इथे, पण बिलकुल पण थंडी नाही. 2 किलोमीटर नंतरच खूप घाम यायला लागला आहे मला. लेट्स सी अजून 19 किलोमीटर बाकी आहे. लेट्स गो. तुम्ही बघू शकता माझ्या मागे अजून एक वॉटर स्टेशन जे 3 किलोमीटरच्या आतच आहे. खूप असं चांगलं रिफ्रेशमेंटसाठी ठेवले आणि जास्त लांब नाही. एक 2-2.5 किलोमीटरवरती लगेच. लॅप 3801. तर 3 किलोमीटर झालेले आहेत आपले. गाईस तुम्ही बघू शकता अजून 18 किलोमीटर बाकी फक्त. लेट्स गो. तर आपल्याला असा स्लो पेस मेंटेन करत कंप्लीट करायची आहे, कारण थांबायचं नाही आहे किंवा चालायचं नाही आहे. त्यामुळे मी एक स्लो पेस मेंटेन करत चाललो आहे, जो की आता 8चा आहे. 8 मिनटं पर किलोमीटर. तर आपले 4 किलोमीटर पूर्ण झालेत आणि फक्त आता 17 किलोमीटर बाकी. लेट्स गो. हिरवळीमध्ये धावायचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही ही आबू रोड मॅरेथॉनसाठी या नेक्स्ट इयर. याची एंट्री फी तर फ्री ऑफ कॉस्ट असते, त्यामुळे कोणीही रजिस्टर करू शकतं. तुम्ही बघू शकता ही मॅडम जी आहे ती बेअर फूट धावते या हाफ मॅरेथॉनमध्ये. नो शूज नो सॉक्स. आपले 5 किलोमीटर झालेले आहेत. तुम्ही बघू शकता 5 किलोमीटर डन. आणि आता आपण
खूप एनर्जेटिक फील करतोय. रिफ्रेशमेंट अजूनही काय 5 किलोमीटरला सध्या आपल्याला गरज नाही आहे. थँक्यू. काही जण एका स्ट्रॅटर्जीने धावतात आहे, ज्यामध्ये 500 मीटर रन, त्यानंतर 200 to 300 मीटर वॉक असं करत काही जण कंप्लीट करतात आहे. पण आपण ठरवले की स्लो तर स्लो, पण जॉग करतच पूर्ण करू ही मॅरेथॉन. बघू शकते ॲम्ब्युलन्सची पण सुविधा ठेवली त्यांनी. तर गाईज 6 किलोमीटर झालेले आपले आणि खूप चांगला पेस मेंटेन करत चाललो आहे आपण. महाराष्ट्रामध्ये आले का? हो, कुठलं नवी गाव? मुंबई, कुठलं गाव? घनसोली, नवी मुंबई. घनसोली. हां, धन्यवाद धन्यवाद. गुड गुड आहे ना. हो सातारा पण कसं जायगा? हो, फुल हे पण हिल रनिंगच आहे, पण इकडचा व्ह्यू एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता. हां चांगलं आहे. पूर्ण आजूबाजूला हिरवळ आहे आणि खूप मजा येते रन करायला. घड घड. तर काय आपले 7 किलोमीटर पूर्ण झालेत, फक्त 14 किलोमीटर बाकी. कमॉन कमॉन गाइस, कमॉन, कीप गोइंग. सर आपका एज क्या रहेगा? 60 अबो. हो सर. 60 वर्ष असेल त्यांचं वय. हाँ, उम्र का कोई लिहाजा नहीं. येस, हेल्थ इज वेल्थ. एंड मेरा 18 एज इज जस्ट अ नंबर, यस सर. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ. का नाम का है और नौजवान हम सर हरजीत सिंह चंडीगढ़. हाँ कौन सर? अजी कहाँ पे? चंडीगढ़ सर. हरजीत सिंह. हरजीत सिंह यस सर. तर तुम्ही बघू त्यांचं एज 60+ आहे, पण तरीसुद्धा ते करतात हे एलिव्हेशन मॅरेथॉन. तर एक 6.5 किलोमीटर झालेत आणि आपण आपलं फर्स्ट एनर्जी जेल घेणार आहे. सात किलोमीटर बाकी आहे. अशी मी आता रूट बघू शकता. आजूबाजूला डोंगर आणि हिरवळ आणि मधून आपण धावतोय. एक नंबर वातावरण. आजोबा तुमचं एज किती असेल? हाँ 70 एज आहे त्यांचं आणि ते सुद्धा पार्टिसिपेट केलं, त्यांनी सुद्धा पार्टिसिपेट केलं आहे या हाफ मॅरेथॉनमध्ये. आणि बघू शकता ते बेअर फूट धावतात ते विदाऊट एनी शूज. कमॉन आजोबा, कीप गोईंग. मस्त मस्त. मी नवी मुंबई. अरे अरे मुंबईचे एक दादा भेटलेत आपल्याला. तर 8 किलोमीटर पूर्ण झालेत आपले. कमॉन गाईस, फक्त 13 बाकी आहे. लेट्स गो. ते काका पण मुंबईचेच आहेत. जिथे आपल्याला मॅरेथॉन स्टार्ट केल्यावर थोडं गरम होत होतं, आता हळूहळू वातावरण थंड होत चाललं आहे. जसं जसं आपण वर चाललो आहे त्यामुळे थोडी गरमी कमी लागते. लेट्स गो. इकडून आलो, अजून लोक येतात आहे मागून. ये आपका कौन सा साल है? तीसरा साल है. और आपका एज क्या रहेगा अभी? 59. 59 एज में अंकल गए 3 साल से आ रहे लगातार. गुड गोइंग अंकल. मॉनिटरी ठेवले त्यांनी. तर बॉडी थोडी थंड करण्यासाठी आपण पाणी घेतलं आहे. या काकांनी टाटा मुंबई मॅरेथॉन पण केले 42 किलोमीटर 5 तासामध्ये. 7:43. तर आपले 9 किलोमीटर पूर्ण झालेत गाईज. फक्त 12 किलोमीटर बाकी आहे. कमॉन कमॉन. आणि आम्ही पण तुमच्या सोबत आहे. कमॉन, कीप गोईंग कीप गोईंग. तर गाईज एका एनर्जी जेलने खूप चांगली एनर्जी रिकवर झाली आपली आता. आणि बघूया एक 5 किलोमीटर नंतर पुन्हा एकदा एक एनर्जी जेल घेऊ आपण. लेट्स गो. कुठून आले तुम्ही? महाराष्ट्र. महाराष्ट्रात कुठून? मुंबईवरून? मुंबई. मी नवी मुंबईवरून आलो आहे. किती वर्ष आहे तुमचं? पहिलं माझं 4थं वर्ष. 4थं वर्ष आहे. ओके. गेले 4 वर्ष हे सर करतात ते. तुमचं एज काय असेल आता? माझं 49 रनिंग चालू आहे. 49 रनिंग असून ते हिल मॅरेथॉन करतात ते 21. आणि मॅरेथॉन आहे माझी माउंट आबूची. ओके. लास्ट टाइम किती आलं तुमचा टायमिंग? 2 hours 16 minutes. 2 तास 2 तास 16 मिनटं. केलेला आहे. आणि आता किती टार्गेट आहे तुमचं? आता 2:30 मध्ये. 2:30. कमॉन कमॉन कमॉन, कीप गोईंग.
डोंगरात धावतोय सध्या. मागे मागे तुम्ही बघू शकता, तुम्हाला आता दाखवला तो. 10 किलोमीटर पूर्ण झालेत बघू शकता आणि फक्त 11 किलोमीटर बाकी आहे. लेट्स गो. Lap 10, 7:47. व्ह्यू बघू शकता तुम्ही, एक नंबर धुकं पडलेत आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. आता हलका हलका पाऊस सुरू झाला आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे ही आपल्यासाठी. थोडं वातावरणही हल्लो तुम्ही बघू शकता. आता आपल्या आजूबाजूला पण धुकं आलेत आणि आपले 11 किलोमीटर पूर्ण होत आलेत. तुम्ही बघू शकता 11 किलोमीटर डन. फक्त 10 किलोमीटर बाकी आहे. पण एक लेमन आणि सॉल्ट घेतलं आहे. थोडं खालट आहे पण खूप जास्त गरजेचं आहे. जाम खालट होता. तर मॅडमला एवढा इश्यू झाला इथे, त्यामुळे ते गाडी आहे आपल्याला, ते सर पण आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी. त्यांच्या अँकल थोडा इश्यू झाला आहे, क्रॅम्प आला त्यांना. पण इथे बघा सुविधा आहे तुम्हाला, हे आहेत सपोर्टसाठी इथे सपोर्ट स्टाफ. खूप चांगलं चाललं आहे आपलं आणि आपले 12 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. लेट्स गो. फक्त 9 किलोमीटर बाकी आहे. कम ऑन. आता घामामुळे डोळे झोंबायला लागलेत खूप जास्त. पाऊस तर आहेच, घाम येते तो डोळ्यात चालला पूर्ण, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. मग पुढे वॉटर स्टेशन असेल, ते वॉटर घेऊ आणि थोडं फेस क्लीन करू आपण. कम ऑन बॉयज, कम ऑन बॉयज, कीप गोइंग. माय लव राजस्थान, राजस्थान से आहे भैया. माउंट आबू, अबुराज. कहाँ से बेटा? माउंट आबू से. इथला. जयपूर टाउन. ओके. हा इथला स्थायिक आहे आणि तो देखील इथे हे हाफ मॅरेथॉन करतोय. तर एक 12.5 किलोमीटर जास्त झाले आणि आपण सेकंड गिअर घेतोय आपला. आपलं फेस थोडं डोळ्यामध्ये घाम जातो, त्यामुळे आपण वॉटर बॉटल घेतले आणि थोडं फेस क्लीन करूया. जेणेकरून घाम जो आहे तो डोळ्यात नाही जाणार. घाम डोळ्यात चालले म्हणून डोळे झोमतात आहे माझे खूप, पण आता रिलॅक्स वाटते. तर हे थोडं हेवी झालं आहे पावसाच्या पाण्यामुळे, तर आपण हे रिमूव्ह करूया. आतलं टी शर्ट रिमूव्ह करूया आपण आता. सँडो परत झालं कारण हे खूप हेवी झाले सध्या भिजल्यामुळे. लेट्स गो. आता थोडं हलकं वाटतं आपल्याला टी शर्ट हे केलं तर आपण. चला आपण सुरू करूया आपलं रन. बघू शकता इथे मेडिकल टीम पण आहे. थँक्यू थँक्यू. ही दुसरी ॲम्ब्युलन्स आहे इथे. मिड रन आपल्याला भेटलं. इथे मेडिकल टीम आहे. तुम्ही इथे स्प्रेही तुम्हाला भेटेल आणि आणखी काही मेडिकलच्या सुविधाही भेटतील. लेट्स गो. 14 किलोमीटर पूर्ण झालेत आपले. तुम्ही बघू शकता 14 किलोमीटर डन आणि फक्त 7 किलोमीटर बाकी आहे गाईज. कम ऑन. फक्त ओनली 7 किलोमीटर. तर इथे तुम्ही बघू शकता हा झिंक लेमन अवेलेबल इथे. Lap 14, 10:43. थोडा स्लो झाला हा लॅप आपला आणि खूप चांगलं चालेल तरी पण आपलं. एक नंबर आहे रिफ्रेशमेंट. आणि मस्त थंड हवा सुटली आहे काय तिथे. काहीच मला माझ्या लेफ्ट लेगच्या फ्रंट थाईजमध्ये एक थोडा क्रॅम्प फील होतो आहे
हळूहळू क्रॅम्प याची शक्यता दिसते मला इथे. हे बघा इथे हळूहळू क्रॅम्प याची शक्यता दिसते. त्यामुळे आपण रन थोडा स्लो करूया. तर आपण चांगले पेशंट चाललेलो, हवा पण मस्त सुटलेली, पण मध्येच ही गोष्ट व्हायला लागली. तर जास्त मला भीती वाटायला लागली क्रॅम्पची. आता जास्त व्हायला लागले थोडं. आपण बघूया पुढे कुठं जरा आणखी एक ॲम्ब्युलन्स असेल तर एक रिलीज स्प्रे मारून घेऊ आपण तिथे. आता राईट लेगमध्ये सुद्धा क्रॅम्प फील होतोय. तिकडे खूप जास्त राईट काप्समध्ये देखील क्रॅम्प यायला लागला आहे. खूप जास्त क्रॅम्प फील होते मला. तर आपण रिलीज स्प्रे मारून घेतोय आता सध्या दोनोसाठी. थँक्यू. एक 16 किलोमीटर 15 पूर्ण झालेत, तुम्ही बघू शकता. आणि क्रॅम्प वाढलं आहे माझा दोन्ही लेगच्या थाईजला, फ्रंट थाईजला क्रॅम्प फील होते खूप. बघूया किती टायमात पूर्ण करतोय आपण. रिलीज स्प्रे तर मारला आहे आपण आता. होय त्याचा काय फायदा होतोय का आपल्याला. Lap 15, 8:55. तर काय जेवढा स्लो पेस फॉलो करून सुद्धा मला क्रॅम्पचा जे इश्यू आहे तो फेस करावा लागला आहे. आणि अजूनही एक 5 किलोमीटर बाकी आहे. आपण पूर्ण करूच, सोडणार नाही मध्ये. तर आता आपण जॉग वॉकची स्ट्रॅटजी यूज करणार आहे. एक 500 मीटर जॉग, 200 मीटर वॉक असं करता. आपण आता आपलं हे पुढचं रन आहे जे बाकी आहे 5.5 किलोमीटर ते पूर्ण करणार आहे. आता सध्या क्रॅम्प माझा नॉर्मल झाला आहे. थोडा वॉक करून आणि थोडी स्ट्रेचिंग करून चालता आता आपण परत सुरू करूया. स्प्रेनंतर थोड्या वेळसाठी बरं वाटलं, पण आता परत जास्त वाढलं आहे क्रॅम्प. जास्त क्रॅम्प वाढले काहीच. दोन्ही फ्रंट थाईजला स्प्रे मारून काही फायदा झाला नाही आहे माझा तेवढाही. यासाठी काहीच प्रिपरेशन खूप गरजेचं असतं. हायड्रेशन तर मी बरोबर ठेवलं, पण प्रिपरेशन नव्हतं, त्यामुळे क्रॅम्प खूप जास्त यायला लागले मला. तर गाईस थोड्या वेळसाठी क्रॅम्प थांबलेला आणि परत आलं आहे. आता एक 300 मीटर धावल्यावरच आता खूप जास्तच चाललं आहे क्रॅम्प. आता थोडं रिलॅक्स करूया आपण. आणि परत सुरू करू. रिलॅक्स वाटते आता. थोडं वॉक करूया आपण परत. रन वॉक करूया. खूप जास्त क्रॅम्पचा इश्यू होतोय गाईस. बघू शकतो तुम्ही इथे चालायचे वांदे झालेत माझे. तर आपण अजून एक जेवण घेतले असं हायड्रेशनसाठी. तर थोडं क्रॅम्पचा असा इश्यू चालला आहे की मी 200 मीटर वॉक केलं तर तो ओके होतो आहे. त्यानंतर थोडं जरी जॉग केलं मी 500 मीटर तरी परत क्रॅम्प येतो आहे मला. तर आता रिलॅक्स वाटलं आहे मला, तर रन परत सुरू करतो आहे मी 1-2 मिनटात. तर डाऊन हिल चालू आहे सध्या. तर टोटल 18 किलोमीटरचं एलिव्हेशन आहे इथे. हां 8:17. तर गाईज 8 वाजून गेलेत आणि टार्गेट आहे 9पर्यंत कसंही पूर्ण करायचं. लेट्स गो. परत रनला सुरुवात केली आपण. आणि आता जोरदार पावसाचं आगमन झालं आहे गाईज. फुल एकदम जोरात पाऊस सुरू झाला आहे. चांगली गोष्ट तर आहे, पण आपल्या मोबाईलसाठी चांगली गोष्ट नाही आहे आणि आपल्या कॅमेऱ्यासाठी देखील. लेट्स गो. थोडं क्रॅम्प थांबलं आहे आता.
तर आपण हळूहळू तो डिस्टन्स कवर करायचं ट्राय करू. जॉग सुरू केला आपण आता परत स्लो जॉग. तर क्रॅम्प बी नाही येत तोपर्यंत आपण जॉग करूया. तर पुन्हा एकदा आपल्याला क्रॅम्प थोडंसं वाटत होता थोडं 600 मीटर जॉग केल्यावरती. त्यामुळे आपण आता वॉक करायला चालू केलं परत तो जर थोडं अजून धावलो तर थोडं क्रॅम्प जास्त होईल. तर पुन्हा एकदा थोडंसं वॉक करून आपला क्रॅम्प थांबलेला आहे. आणि आपण तुम्ही बघू शकता आपले अजूनही 4.2 किलोमीटर बाकी आहे फक्त. लेट्स गो गाईज. फक्त 4.2 किलोमीटर बाकी आहे. थोडंसं जॉग करू वॉक करू असं कंप्लीट करायला ट्राय करू. आणि फक्त 4 किलोमीटर बाकी आहे. लेट्स गो. आणि पुन्हा एकदा क्रॅम्प सुरू झाला राईट लेगमध्ये. काय चाललं काय समजत नाही आहे. 500 मीटर धावलो असेल मी. आणि परत आता जर राईट लेगच्या पूर्ण काप्सला देखील क्रॅम्प होते मला. तर आपण या द्वारपर्यंत पोहोचलो आहे आता. ऋषी वरिष्ठ द्वार. आणि इथे देखील यांचे सपोर्टर्स आहेत इथे. सध्या आपण वॉकच करतोय. बघूया क्रॅम्प नीट होईल तेव्हा आपण चालू करू जॉग परत. रिलीज स्प्रे मारून घेऊया आपण एकदा. फ्रंट थाईज यायचं. थँक्यू. येस थँक्यू. खूप जास्त आता हळूहळू क्रॅम्प नीट व्हायला लागला आहे माझा. पाय पण हलत नव्हता माझा. थोडा जॅम झाला होता. खूप लोक चाललेत आरामात पळत. आपण हे आता कंप्लीट करूया कारण जास्त एफर्ट लावलं तर दोन्ही पायाचे तालाचे वांदे होतील आपले. आता कुठं रिलॅक्स झालं आहे क्रॅम्प. तर आता डाऊनहिल चालू आहे. डाऊनहिल चालू झाले. 18 किलोमीटर पूर्ण झालेत आपले. तर आता डाऊनहिल थोडं रन करूया आपण. पाऊस खूप मस्त जोरात चालू आहे आता इथे. एकदा क्रॅम्प खूप बिकट अवस्था चालली आहे माझी. 500 मीटर धावून देत नाही बॉडी मला. आणि क्रॅम्प फेस करायला लागतो. पाऊस तर खूप चांगला पडतोय आता तुम्ही बघू शकता. खूप चांगला पाऊस आहे. जोरदार पाऊस आला आहे. आणि क्रॅम्पही तेवढा जोरदार आला आहे मला दोन्ही लेग्समध्ये. बिलकुलही वर्कआउट जर प्रिपरेशन नाही केलं त्याचं हे फळ भेटते मला. थोडे प्रिपरेशन न केल्याचं एलिव्हेशनचं. अजूनही बघायला गेलं तर 4.5 किलोमीटर बाकी आहे. कमॉन 3 तासाच्या आत पूर्ण करायचं आपल्याला. लेट्स गो. तर गाईज शेवटचे 2 किलोमीटर बाकी आहे. आणि हो जाएगा कुछ भी कहो मत. चलो बस हो गया. चलो हो जाएगा. Come on, keep pushing. Let's go. तर काका आपल्याला पुश करतात आहे. Come on, 2 किलोमीटर बाकी आहे फक्त. Ignore the cramp, baby. Let's go. जास्त क्रॅम्प फेस करायला लागतं. नीट पाय पण टाकू शकत आहे मी आता. तर राईट लेग पूर्ण अप्पर थाईज पूर्ण क्रॅम्पने भरले. तर गाईज आता तर मी माझा राईट लेग हलवू पण शकत नाही आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रेट पाय घेऊन चालायला लागते मला. एवढा अख्खा पूर्ण थाईज माझी क्रॅम्प झाले. आणि काप पण राईट लेगचा बघू शकता तुम्ही गाईज. खूप दुखा आहेत. खूप जास्त एंड पॉईंट सुद्धा दिसत नाही आपल्याला. शेवटचं काही मीटर बाकी आहेत 700 मीटर. आणि परत क्रॅम्प आला आहे यार. खूप बेकार अवस्था झाली. त्यामुळे काही प्रिपरेशन करणं खूप गरजेचं होतं जे मी बिलकुल पण केलं नाही गेल्या 1-2 महिन्यात. आणि माझी वाट लागली पूर्ण. आता पूर्ण कापसे पकडलेत माझे. क्रॅम्प आला आहे जाम बेकार. तरी आपण पूर्ण करूयात.
वॉक करत कमान. या क्रॅम्पने पूर्ण वाट लावून टाकली माझी गाईज. आता फक्त 150 मीटर बाकी आहे आणि परत क्रॅम्प फेस करतोय मी. एक चांगलं हे भेटते मला शिकवण ही. काही लोक रिटर्न पण येतात ते आता तिकडून जे आम्हाला पुश करतात ते. कमॉन, फायनली आपण फायनल स्ट्रेचमध्ये आहोत 150 मीटरच्या. लेट्स गो. भाई आपल्याला पुश करतात आहे. कमॉन, चलो 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 भाई. लास्ट 100 मीटर बचा है. कमॉन, देखो 20 आ गया. चलो 100 मीटर सामने ही है. लेट्स गो. चलो चलो, फिनिश लाइन. कमॉन. तर गाईज इथं तुम्ही बघू शकता खूप असं चांगलं अरेंजमेंट केलं आहे मेडल सेरेमनीसाठी. सगळे रनर्स इथे येऊन थांबलेत. तर आपण पण थोडा वेळ बसू इथे आणि बघूया किती वेळ लागतो आहे मेडल सेरेमनीला, नाही तर मग निघूया आपण. खूप चांगला एक्सपिरियन्स होता, पण क्रॅम्प खूप जास्त आला मला. पण कारण मी कोणते प्रिपरेशन केलं नव्हतं त्यामुळे क्रॅम्प खूप जास्त फेस करावा लागला. ठीक आहे, तरी मी 3 तास 1 मिनटामध्ये पूर्ण केलं बीपच्या चिपनुसार. आणि गार्मिनचं मी बघू शकता तुम्ही किती वेळा पूर्ण केलं आणि आवाजही बघू शकता. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट ट्राय करू आपण 2.5 तासात पूर्ण करायचं. थोडं प्रिपरेशन करून येऊ. गाईज आता 9 वाजले, 9:15 आणि आपली 1 वाजताची गाडी आहे जयपूरला जायला. त्यामुळे आपण तर मेडल घ्यायसाठी थांबू शकत नाही, तर खूप वेळ लागणार आहे मेडल सेरेमनी सुरू होण्यासाठी. तर आपले जे मित्र आहेत लक्ष्मण दादा, त्यांच्याकडे आपण बीप देऊ, त्यांना सांगू कलेक्ट करायला आपलं मेडल आणि आपण निघूया हॉटेलकडे परत.